आमच्या बाबाचं भाई कोलबी एकच नंबर लागतं आता बनवतो आमचा बाबा। तर गाईज गणपती पाहू शकते भाई आम काटाय आम्ही जेवून आलो मामा शिष्य याचा असं असतं कुठून आलो म्हणून याला कुठून येत ना आम्ही। तर गाईज इथं जागा नव्हती तिघजण बसलेलो आम्ही तिला पाठवायला टिकीन। हे गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये। सकाळ सकाळ म्हणजे अरे सकाळ नाही दुपार झालेली आहे। ट्युशनच्या आता चालल्या होता मामा शिष्य राव्याला। उद्या या फुल लगेच एक दिवसाचा ब्लॉग बनले आजचा ना उद्याचा। पप्पा येईल तर कामाशी ठाण्याला आता येईल लगेच नामे पण घातले कपडे तर लगेच जाऊ चला। आणि गाईज पप्पा पण येतं बाई मामाशी तर अजून मजा येईल। तर गाईज मस्त आता चड्डा आणि बाई शर्ट घेतले तिथे काही ट्रॅक बी घालणार ना ट्रॅक पण घेतले एक पाठी। तर चला बाई मस्त पैकी डन झालेला आहे आपला। तर गाईज जस्ट आले पप्पा तर गेला तिकडं बेऱ्यान तर बाबा आमचा आले बाबाला घेऊन गेलता दवाखान्यात। सगळी रेडी झालेले आहेत ही पण आणली आता झाली कॉलेजची तर आता लगे हिला पण डायरेक्ट कपडे पण चेंज केली युवराज पण येते गाईज आपल्या वाटी तर बरं आहे चला। तर गाईज नावडा पाटा रोड पालीला लागले पक्की ट्रॉफिक। तर गाईज आता आलो मी पळसवी पाट्यावर जोर मारतो डायरेक्ट समोस्यांवर सगळे घेतले खायला थंड पण आहेत मस्त आता जाऊ नॉनस्टॉप राव्याला आता काही स्टँड जवळच। गाईज जस्ट पोचलो मस्त मामाशी तर सगळी पुलका बाबा आले जायला आम्हाला तर पप्पाला होतं गाडी इथं पार्किंग तू कुठं लावेल जागा भेटलं। अंधार झाले 7 वाजले गाईज अंधार झालेला आहे आता 8 वाजतील 7:30 झाले। तर गाईज आता उतरवलं सामान बाबाने घेतले अर्धा सामान हिने घेतले तर आता जायला लागलं तिकडे चालत डायरेक्ट। तर गाईज पोचलो घरी आई कोलबे आणले ना मग बघ जा कोलबे कसले आता गाईज जेवायची फुल सोय आहे इथे मामा मस्त आले फुल आमच्या बाबाचं भाई कोलबी एकच नंबर लागतं आता बनवतो आमचा बाबा कमी तिखट बनव। आता आमचा बाबा फुल पॅक बिक पिणार आहे दुरपूस करणार आहे आज। तर गाईज इथे फंटूस आणि कोलबी फ्राय करणार ये फ्राय करना है ये आणि ये ग्रेवी जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है ग्रेवी। तर गाईज आता बसले आम्ही सोप्या मस्त आराम करतो थोडा फ्रूट्स आहे दारू नाही भाई फ्रूट्स। तर गाईज आता इथले लगेच जेवायला सगळे खा भाई डायरेक्ट तर चला भाई जेवण भेटू मटण मस्त पैकी आणि कोलबी। गाईज जेवण झालेलं आहे तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट उद्या तर चला। हे गाईज तर नेक्स्ट डे तर आता सकाळ झाली मी अजून अंग पण ना धुलं सगळी झोपले ना आता इथे मामा पण फुल झोपलेलं आहे तिला केस पण नाही इथं लावले सकाळ सकाळ खाले चॉकलेट आणि कुरकुरे डेंजर आहे भाई पोर लय डेंजर 5 गुलाबजामुन एकदाच खातं। गाईज मस्त फ्रेश झालो ना घेतला तर चहा प्यायला सगळी तर चला भाई चहा पिऊन भेटू। तर गाईज मस्त घेतले कोलब्या खायला कालच्या तर चला खाऊ मस्त आहे की आम्ही आता निघतो मामाची शान तर आता आम्ही चाललो आत्याची इथं पेनला पाटणेश्वरला तिथं आमच्या आत्या राहते तर चाललो तर चला। तर गाईज पोचलो आपल्या गाडीजवळ आता ठेवतो पिशवी चला आतमध्ये मम्मीचं आता येतील तिथून येतात तर चला आपण बसू ओके चलो बाय अभी आता जाऊ चिऊ आत्याची इथं चला। तर गाईज गणपती पाहू शकते भाई कधी अजून रास येतील रस्त्यान बघा कारखाना तिथे जास्ती बघा। गाईज सिटी तिथला पोरं झालता तर त्यासाठी आम्ही कपडे घ्यायला आलो दुकानात बारीकस गाईज घेतलेलं येऊन बघा मस्त दिसतं बाई तर अजून बघतो 2-3 तर चला कपडे घेतले ना आता चालले काही खायला याला गोर मिठाई गाईज इथून घेतो आता आम्ही स्वीट्स घेतले नाही तर मेथीचे लाडू गाईज
पोचलो, गाडी लेवली, इथं आता जायचं तिकडं. तर चला चालत चालत जायला लागेल. जस्ट पोचलो घरी. या बाईने खुर्चीवरची घेतले डायरेक्ट. नीट हो काही याचा असं असतं कुठून यायला म्हणून याला कुठून येत ना मी. गाईस कबूतर पाहू शकता बाई, 101 कबूतर आहे तिथं. खालती पण बघ असलं डेंजर आहे. मला नाव तर ना माहीत भाई यांची. तिथं पण आहेत कबूतर बघा. कुठे आहेत मोरपीस? पायाला पाय पीस म्हटली जवळ पाय पीस झाला आता स्मित बाई बघू कसं धरतो कबुतरा. धरला बाईनी. काय कुठलं कुठला ब्रँड आहे नेपाळी. कुठला ब्रँड नीट धर तसं वर्षी दर वर्षी त्याने आमची इथं फुल सोय केलेली आहे. काय काही सोय नाही केली. काय करू सांग. आम काटा आहे. आम्ही जेवून आलो मामा शिष्य. जेवून आलो मामा शिष्य. मामा तिथनं देऊ दे. मी आंबे कापते, शिरा बनवते. बोलू काय जातं इथले रवा खायला आत्याने बनवलेला. आलेले दक्षूबाई कॉलेजची आता झाले. पप्पा आमचं चालले भाई पंढरपूरची यात्रा येणार आता. मग त्यासाठी आत्या कुरमुरेचा लाडू बनवतो. निघलो मस्त आता चाललो घरी जायला. आणि आपली वाटी येतात दक्ष भाई पण. तर चला मस्त मजा आहे आता. तर गाईज इथं पब्लिक जास्ती आहे. पप्पा बोलतो मला पाठी बसतो. मी बसणार ना. माझ्या डायरेक्ट डोका बिका भिंगल पार. गाईज इथं जागा नव्हती. तिघजण बसलेलो आम्ही. तिला पाठवायला डिकीन इथंच आराम के साथ. तर गाईज आम्ही फर्स्ट टाइम आता आताच येतो. गाडी चालवली फर्स्ट टाइम. तर चला भाई मजा येईल आता. बघला मी आत्ता शिटू. आता वापस चालले फिरून घरा. आता थांबलो बेलापूर बस स्टँडला. तर का तर बाई जरा टॉयलेट बिलेट आलती चांगले ना. तर बरं थांबलो बस स्टँडवर. तर आता जाऊ थोड्या विलान. आताच पाऊस पडलेला इथं मस्त पैकी. लिजा अवतर असं झाले बघायलाच नको ना. फोटो करायला सांगते दक्ष बाईला. जस्ट पोचलो आपले खारघरला बालाजी स्वीटला. तर आता आम्ही तर खातो फ्रँकी बिंकी. तर काय आम्हाला इथली 3 फ्रँकी आणि पानपुरी येते इथं. तर काय फ्रँकीला तर टाईम मग आम्ही दाबेली पण सांगले 4. तर डायरेक्ट आज दुरकुश करणार आहोत. यो बाई आले 2 दाबेले डायरेक्ट खाते एकदाच. काय लगेच बाईने तापून दिलेलं आहे. यानंतर डायरेक्ट सुरुवात केली. गेला तिकडे खायला. अब्बा घेतला चावा बाईने. काय झाला मस्त बाई फ्रँकी. याचा मागवला पनीरचा. पाऊस पण जोरदार आलेला बाई इथं. जस्ट पोचलो आपण घरी. ना कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर बाई सबस्क्राईब करा. आतासाठी गाईज बाय.